नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. 26 मार्च गुरुवार रोजी श्रीरामनवमी येत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, जर तुम्ही राम जन्माचा अचूक मुहूर्त चुकवला तर पूजा अपूर्ण राहू शकते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये श्रीराम नवमीचा शुभ मुहूर्त, उपवास कसा करावा, पूजा मांडणी कशी करावी, पूजा करताना हा एक मंत्र आवर्जून बोला, पूजा करण्यासाठी अचूक शुभ मुहूर्त कोणता, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रामनवमी हा दिवस म्हणजे भगवान श्रीरामांचा जन्मदिवस. या दिवशी मध्यान्ह काळात प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला असे मानले जाते. रामायणामध्ये वर्णन आहे की श्रीराम हे धर्म, सत्य आणि आदर्श जीवनाचे प्रतीक होते. म्हणून या दिवशी श्रीरामांची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. आता बघा, 26 मार्चला रामनवमीची तिथी 11:48 चालू होत आहे व 27 मार्चला सकाळी 10:06 संपत आहे. श्रीरामांचा जन्म मध्यान्ह काळात म्हणजेच 11:13 ते 1:41 दरम्यान झालेला आहे. त्यामुळे यावेळेस रामनवमी ही 26 मार्चला साजरी केली जाणार आहे. 11 वाजेपासून तर 1:45 वाजेपर्यंतचा काळ हा वेळ म्हणजे श्रीराम जन्माचा क्षण मानला जातो. त्यामुळे श्रीरामांची पूजा ही याच वेळेत झाली पाहिजे, हा सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो. आता पाहूया रामनवमीची पूजा कशी करावी. त्यासाठी सर्वात पहिले घर स्वच्छ करून पूजास्थान स्वच्छ करावे. पूजा मांडणीसाठी चौरंग किंवा पाट घ्यावा, त्यावर आसन ठेवावे. श्रीरामांचा फोटो किंवा मूर्ती घ्यावी. मूर्तीला हळदी कुंकू वाहून अक्षता अर्पण करावे. त्यानंतर फुले अर्पण करावी. धूप दीप दाखवून पूजा करावी. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्या मूर्तीला सर्वात पहिले पंचामृताने अभिषेक करावा, नंतर पूजा करावी. पूजा झाल्यानंतर श्रीरामांची आरती म्हणावी. श्रीरामांना गोड नैवेद्य दाखवावा. श्रीराम जय जय राम या मंत्राची एक माळ जप करावी. शक्य झाल्यास रामरक्षा स्तोत्र वाचावे. यामुळे मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. श्रीरामनवमी उपवासाचे नियम. रामनवमीला उपवास ठेवणे खूप शुभ मानले जाते. उपवासादरम्यान सात्विक आहार घ्यावा. कोणाशीही खोटं बोलू नये. घरातील व्यक्तींवर किंवा बाहेरील व्यक्तींवर राग करणे टाळावे. जास्तीत जास्त रामनाम जप करावा. श्रीरामांच्या नैवेद्यामध्ये तुळशीचे पान जरूर अर्पण करावे. श्रीराम लवकर प्रसन्न होतात. आता खाली मी तुम्हाला एक महत्त्वाचा आणि खास उपाय सांगणार आहे. तो केल्यावर तुम्हाला आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होईल. रामनवमीच्या दिवशी 108 वेळा श्रीराम जय जय राम हा मंत्र जप करावा. हा जप केल्याने अडचणी दूर होतात, मन शांत होते आणि इच्छा लवकर पूर्ण होतात. मित्रांनो, रामनवमी हा खूप पवित्र दिवस आहे. हा मुहूर्त चुकवू नका आणि श्रद्धेने पूजा करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा.